तर आजची आपली रेसिपी आहे मस्त असे टम्म फुगलेले पिठाचे वडे आणि चमचमीत अशी काळ्या वाटाण्याची उसळ। या दोन्ही रेसिपी जर तुम्ही एकदा करून खाल्लात तर तुम्ही गॅरंटीने सांगते प्रत्येक सणवाराला किंवा काही असेल तरी तुम्हाला हा बेत करावासा वाटेल, एवढं जबरदस्त चविष्ट लागतं। मालवणी पद्धतीने आपण ही काळ्या वाटाण्याची उसळ आणि हे वडे बनवलेले आहेत, तर नक्की एकदा करून पहा। खूपच चविष्ट लागतात। यापुढे नॉनव्हेज फिक्कं वाटेल एवढे जबरदस्त चवीचे हे वडेही लागतात आणि सोबत काळ्या वाटाण्याची एकदम मस्त अशी रसेदार चमचमीत काळ्या वाटाण्याची उसळ। तर आपल्याला आधी पीठ मळण्यासाठी त्यामध्ये घालणार आहोत आपण काही साहित्य। तर घेतलेले अर्धा चमचा मेथी, अर्धा चमचा जिरं आणि 1 चमचा धने। हे थोडंसं हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं, 1 मिनिटभर फक्त हलकं एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला पावडर बनवायची आहे। तर हे भाजलंही पटकन जातं बघा, फक्त हलकासा कलर चेंज होईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे आणि थंड करून याची मी पावडर करून घेतलेली आहे। तर ही आपल्याला वड्यांमध्ये घालायची, यामुळे वड्यांची टेस्ट एकदम जबरदस्त लागते। तर आता ही पावडर तयार आहे। आता आपण पीठ घेऊया परातीमध्ये। तर इथे मी 1.5 कप घेतलेलं आहे तांदळाचं पीठ। तुम्ही जे भाकरीसाठी वगैरे वापरता ना ते पीठ घेतलं तरी चालेल। तर इथे 1.5 कप घेतलेला आहे। मेजरमेंटसाठी घरातला कुठलाही कप घ्या। आणि सोबत अर्धा कप मी घेतलेला आहे ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप गव्हाचं पीठ। हे सर्व साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असतं। आता आपण जी पावडर बनवून ठेवली होती ना मेथी, धने आणि जिऱ्याची, ती घातली आणि चवीनुसार मीठ। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण, म्हणजे जी पावडर वगैरे आणि मीठ टाकलेले सर्वत्र एकत्र व्यवस्थित पसरली जाईल। आता ही पावडर व्यवस्थित पसरल्यानंतर आपण थोडं हलकं कोमट पाण्याने हे पीठ भिजवायचं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आहे, जास्त गरम पाणी करू नका, नाही तर हाताला झटके लागतील। म्हणून थोडं कोमट करून थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ थोडंसं सैलसर असं भिजून घ्यायचं, एकदम कडक घट्ट नाही, सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे। तर हे पीठ बघा आपलं आधी थोडंसं पाणी घालून मी मळून घेतलेलं आहे, भिजून घेतलेलं आहे। अगदी मऊसूत असं हे पीठ आहे, अजिबात घट्ट मळायचं नाही, नाहीतर वडे थापताना किंवा आपण जेव्हा वडे बनवतो ते साईडने असे कडा चिरा जातात, म्हणून त्याला एकदम सॉफ्ट असं पीठ लागतं। ते बघा मळताना तुम्हाला समजत असेल किती सॉफ्ट मी पीठ मळलेलं आहे। आता हे पीठ आपलं एकत्र करून झालेलं आहे। आता यामध्ये थोडंसं तेल घालून आपण परत थोडं मळून घेऊया। तर साधारण 2 चमचे मी इथे तेल घालते, छोटे 2 चमचे तेल घालून आपण हे परत पीठ मळून घेऊया, म्हणजे पिठामध्ये तेल व्यवस्थित मिक्स होईल। मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि जर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा। आता पीठ आपलं व्यवस्थित मळून झालं आहे, तर ह्याला आपण एक ओल्या कपड्याने वगैरे झाकून अर्धा तास असंच ठेवून, अर्धा ते 1 तास असंच ठेवून द्यायचं, म्हणजे पीठ व्यवस्थित भिजलं जातं। आता पीठ आपलं भिजत ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण वाटप करून घेऊया उसळीसाठी। तर इथे मी अर्धा कप किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं। आणि सुकं खोबरं लक्षात ठेवा, जेव्हा आपण हे भाजतो तेव्हा गॅसचा फ्लेम एकदम लोवरती ठेवायचा असतो, कारण हे सुकं खोबरं लगेचच करपतं। त्यामुळे गॅस एकदम लोवरती ठेवून सतत असं ना मिक्स करत त्याला आपण परतून घ्यायचं आणि थोडंसं लालसर कलर होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। जास्त ब्राऊन वगैरे करायचं नाही, थोडा लालसर कलर येईपर्यंतच परतून घ्यायचं आहे। हा बघा थोडा लालसर कलर आलेला आहे। तर मी आता हे खोबरं एका परातीमध्ये काढून घेते आणि सेम तव्यावरती आपण 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 कांदे चिरून घातलेले आहेत ते घालायचे आहेत। आणि यामध्ये थोडंसं तेल घालून आपण साधारण छोटे 2 चमचे मी तेल घातलेलं आहे आणि हा कांदाही आपल्याला लालसर कलर येईपर्यंत मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। हे वाटप करून तुम्ही जर उसळ बनवली तर मस्त चविष्ट होते। हे तुम्ही वाटण बनवून फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता, जेव्हा उसळ वगैरे बनवायची असेल तर पटकन तुम्हाला वापरता येईल। आता हे कांदा भाजून झालेला आहे, थंड करून आपण याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत। चटणी वाटून घ्यायची आपल्याला। तर आपली चटणी ही वाटून झालेली आहे। गॅसवरती मी पॅन ठेवलं आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे आणि अर्धा चमचा घातलं आहे जिरं। जिरं थोडंसं तडकलं का यामध्ये आपण कढीपत्ता घालूया। तर साधारण 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत।
आणि कढीपत्ताही थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि लगेचच यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसूण पेस्ट. तर साधारण 1 चमचा आलं लसूण पेस्ट छोटा घातलेला आहे. आता आलं लसूण पेस्टचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. जेवढं व्यवस्थित आलं लसूण पेस्ट परताल तेवढी छान टेस्ट येते आपल्या जेवणाला. तर आता यामध्ये आपण घालूया जे कांदा खोबऱ्याचं आपण वाटं बनवून ठेवलं होतं चटणी ती. आणि मस्त व्यवस्थित आपण एकदम लो टू मिडियम फ्लेमवरती आपण ही चटणी ही परतून घ्यायची आहे थोडी. आपण हे आधीच व्यवस्थित वाटण भाजून घेतलं आहे तरी थोडं परतून घ्यायचं. आणि आता यामध्ये 1 टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरून. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण आता हा परतून घेऊया. तुम्हाला रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. तुमचं मेसेज किंवा लाईक्सने आम्हाला प्रोत्साहन मिळतं, त्यामुळे आम्हाला नवीन नवीन रेसिपी करायला बरं वाटतं. त्यामुळे तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आता यामध्ये मसाले घालूया. तर अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे आणि 2 चमचे मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे. आता तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पण मस्त अशी ही उसळ थोडी तिखटच छान लागते वड्यांबरोबर. मी थोडी तिखट करते म्हणून 2 चमचे मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे. आता मिरची पावडर आणि हळद आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा पूर्ण कच्चेपणा निघून गेला पाहिजे. आता मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथे मी 1 कप काळे वाटाणे उकडून घेतले होते. कुकरला 4 शिट्या करून घ्यायच्या, म्हणजे एकदम सॉफ्ट असे हे वाटाणे शिजले जातात. ते घालून घेऊया. रात्रभर भिजत ठेवून सकाळी कुकरला 4 शिट्या काढून घेतल्या होत्या मी. आणि त्या आता घालून परतून घेऊया आपण. कुठला घरामध्ये सणवार असेल काय असेल कुणी पाहुणे येणार असेल तर ही उसळ नक्की करून पहा. त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण वाटाणे आपले शिजलेले आहेत. फक्त मसाल्यांचा फ्लेवर वाटाण्यांमध्ये उतरण्यासाठी थोडा वेळ आपण याला शिजवून घ्यायचं आहे. तर मिक्स करून घेऊया. आणि मस्तपैकी आपल्याला यामध्ये आता घालायचं आहे मीठ, पण आपण सर्व साहित्य घालून झालेलं आहे. फक्त मीठ आता घालूया. तर चवीनुसार मी इथे मीठ घालते आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. कलर बघा किती सुंदर आलेला आहे. कलर बघूनच तुम्हाला समजलं असेल उसळचा टेस्ट किती छान आहे. आता यामध्ये अर्धा चमचा मी घालते गरम मसाला. गरम मसाला आधी फोडणीमध्ये घालायचा नाही, सर्वात शेवटी घालायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर जो आहे तो व्यवस्थित आपल्या उसळीमध्ये राहतो. म्हणून गरम मसाला शक्यतो लास्टलाच घाला. आता याला कवर करून 5 मिनटं आपण वाफवून घेऊया. गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा आहे. 5 मिनटानंतर बघा मस्त असं उसळीला आपल्या उकळ आलेली आहे, छान शिजली गेलेली आहे. आणि आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून आपली ही मस्त अशी चमचमीत रस्सेदार उसळ तयार झालेली आहे. वडे किंवा पुरी बरोबर चपाती बरोबर एकदम अप्रतिम लागते. तर नक्की एकदा बनवून बघा. गॅस बंद करूया. आता आपली ही उसळ वाटाण्याची तयार आहे. त्याला साईडला ठेवून देऊया आपण आणि वडे बनवायला घेऊया. तर वड्यांचं पीठही आपलं व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे बघा, एकदम सॉफ्ट झालेलं आहे. तर याचे छोटे छोटेसे आपण बॉल बनवून घेऊया. साधारण छोटेसे लिंबा एवढे आपल्याला बॉल बनवून घ्यायचे आहेत. एक मीडियम साईजचं लिंबू असतं तेवढ्या साईजचे मी बॉल बनवून घेते. अशा या पद्धतीने आता तुम्हाला किती मोठे छोटे हवे त्यानुसार तुम्ही त्याचे बॉल बनवून घ्या पिठाचे. तर मला साधारण मीडियम साईजचे वडे लागतात म्हणून मी एका मीडियम साईजच्या लिंबा एवढे बॉल बनवून घेतलेले आहेत. हे बॉल आधी पटापट बनवून घ्यायचे, म्हणजे आपल्याला वडे बनवायला इझी होतं, पटापट काम होतं. तर हे या पद्धतीने मी बॉल बनवून घेतलेला. आता एका चॉपिंग बोर्डवरती मी एक प्लास्टिक शीट घेतलेली आहे. तुम्ही घरी कुठली पिशवी वगैरे असते ती कापून घ्यायची मोठ्या साईजची आणि त्यावरती हे पिठाचा एक गोळा ठेवायचा. आपण जो गोळा बनवून घेतला होता दुसरी साईड वरती ठेवायची. याला तेल वगैरे लावायची काही गरज नाही, अजिबात चिटकत नाही. आणि एक प्लेट ठेवून वरून प्रेस करून घ्यायचं. तर बघू आता एकदम अजून थोडंसं प्रेस करूया, म्हणजे थोडा व्यवस्थित मीडियम साईजचा वडा होईल. ते बघा या पद्धतीने मी हा वडा बनवून घेतलेला आहे. एवढ्या जाडीचा आपल्याला हा वडा पाहिजे, म्हणजे वडे छान फुगतात. जास्त पातळ करू नका. तर आता ही प्लेटने तुम्हाला बनवायचं तर हातानेही थापू शकता. 3 बोटांच्या साहाय्याने असा हलका प्रेस करत जायचं गोल गोल, म्हणजे वडा व्यवस्थित गोल होतो. तर बघा ही पद्धत तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर मला ही प्लेटने इझी पडतं. प्लेट वरती ठेवायची आणि पटकन दाबायचं, म्हणजे जास्त वेळही लागत नाही
पटकन आपले वडे होतात. जोपर्यंत कढईतले वडे फ्राय होतात तोपर्यंत हे आपले वडे लगेचच तापून होतात. तर या पद्धतीने बघा मी वडे बनवून घेते आहे मस्तपैकी असे. एकदा प्लेट उघडून वरती करून बघायचे आपले व्यवस्थित वडे झाले की नाही. तर ह्या पद्धतीने मी वडे बनवून झालेले आहेत. तर मी कढई गरम करत ठेवलेली आहे. तेल मस्त तापलेलं आहे बघा. तेलाला बुडबुडे आले तर आपण हे वडे तेलामध्ये सोडून घेऊया. साईडने सोडायचे, कढईच्या साईडने तेलामध्ये सोडायचे, नाही तर हातावरती तेल वगैरे उडू शकतं. म्हणून साईडने अलगद असा वडा तेलामध्ये सोडायचा आहे. एका वेळेस जास्त वडे घालू नका. कढई जेवढी आहे तेवढ्याच, म्हणजे साधारण माझ्या कढईमध्ये 3 वडे राहतात म्हणून मी इथे 3 वडे घातलेले आहे. जर जास्त वडे घातले तर काय होतं माहिती, त्या वड्यांना फुलायला जागा मिळत नाही आणि वडे मग व्यवस्थित फुलत नाही, ते बसले जातात. त्यामुळे जास्त वडे तेलामध्ये सोडू नये आणि मीडियम फ्लेमवरती आपण हे वडे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. वडे जास्त हाय फ्लेम ठेवू नका, वडा आतूनही फ्राय झाला पाहिजे. म्हणून मीडियम फ्लेमवरती एका साईडने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतरच टर्न करून दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्या. तर कलर बघा किती छान आला आणि वडे बघा मस्त असे टम्म फुगलेले आहेत. तर याच पद्धतीने आपण सर्व वडे मस्त असे बनवून घेणार आहोत. झटपट होणारे हे वडे आहेत. वड्यांची थापायची पद्धती मी तुम्हाला सांगितलेली आहे. जसे तुम्हाला जमतील त्या पद्धतीने वडे बनवा. वडे किती छान बघा, कलर बघा किती सुंदर आला आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल. तर झटपट बनवा. आता पावसामध्ये वगैरे हे वडे खूप छान लागतात. वाटाण्याची उसळ आणि वडे तुम्ही नॉनव्हेज बरोबरही खाऊ शकता. तर आपले हे याच पद्धतीने मी सर्व वडे बनवून झालेले आहेत. मस्त असे टम्म फुगलेले वडे आणि वाटाण्याची उसळ. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये सांगा. मी नक्की बनवून दाखवेन. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. घरगुती साहित्यामध्येच छान छान रेसिपी कशा करता येतील मी हे माझ्या चॅनलवरती मी नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर नक्की बनवा.